महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेनं आपल्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात आंदोलन पुकारलंय। या राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत कुडाळ तालुक्यातल्या कृषी सहाय्यकांनी माठेवाडा इथल्या तालुका कृषी कार्यालयासमोर आज एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। राज्यात 5 मे पासून टप्प्याटप्प्यानं आंदोलन सुरू असून कृषी सहाय्यकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या 15 मे पासून सर्व योजनांच्या कामकाजावर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ तालुका कृषी सहाय्यक संघटनेचे सचिव धनंजय कदम यांनी दिली। आज या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुडाळ या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका शाखा कुडाळच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे। धरणे आंदोलनामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत। यामध्ये खास करून जो कृषी सेवकांचा 3 वर्षाचा कालावधी आहे हा पूर्णपणे रद्द करण्यात यावा आणि त्यामध्ये कृषी सहाय्यक हे जे पद आहे हे पूर्ण कृषी सहाय्यक या पदावर त्यांना नियुक्ती देण्यात यावी, त्याचप्रमाणे भरती करण्यात यावी। त्याचबरोबर कृषी सहाय्यकांचे पदनाम हा आमचा खूप जुना आणि गेली 10 वर्षापासूनची मागणी आहे की आमचं पदनामाची बदल करण्यात यावा, पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम बदलणे ही आमची दुसरी मागणी आहे। त्याचबरोबर कृषी सहाय्यकांना जसं ऑनलाईनच्या बरेचसे कामं करावी लागतात, या ऑनलाईनच्या कामासाठी आम्हाला लॅपटॉपची आवश्यकता आहे, जे की लॅपटॉप प्रिंटर याही गोष्टी आम्हाला पुरवण्यात याव्यात, ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर आम्हाला कृषी सहाय्यक गावामध्ये काम करत असताना विविध कामांमध्ये आम्हाला जे सहाय्य लागतात त्या सहाय्यकासाठी आम्हाला मदतनीसाची आवश्यकता आहे, ती आमची मागणी आहे। त्याचबरोबर ज्या आमच्या कृषीच्या निविष्ठा येतात बियाणे खते याबाबतच्या गावात वाटपासाठी आम्हाला एक सुसूत्र आणावी, जेणेकरून वाहतुकीचा खर्च वगैरे याबाबतही आम्हाला मार्गदर्शन व्हावे, ही आमची एक महत्त्वाची मागणी आहे। त्याचबरोबर कृषी सहाय्यकांची पदोन्नती होताना त्याबरोबर कृषी पर्यवेक्षक ही जी पदोन्नती आहे त्याबाबतचा जो आकृतीबंध आहे तो लवकरात मंजुरी मिळावी, याबाबतची कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक हे जे प्रमाण आहे म्हणजे 4 कृषी सहाय्यकांमागे जवळपास एका कृषी पर्यवेक्षकाची नेमणूक व्हावी, जेणेकरून कृषी सहाय्यकांची पदोन्नती सोयीस्कर ठरेल। जी आताची पदोन्नती पद्धत आहे ती जवळपास 6 कृषी सहाय्यकांमागे 1 कृषी पर्यवेक्षक असतो, ज्यामध्ये 4 कृषी सहाय्यकांमध्ये 1 जर आला तर फायदा होऊ शकेल। त्याचबरोबर एमर्जन्सी महत्त्वाची योजना असूनही देखील त्याबाबतच्या स्थानिक ज्या अडचणी आहेत त्याबाबत सर्व कृषी सहाय्यकांच्या मते जे येणारे लक्षांक आहे ते त्यांचा अडचणींचा विचार करता लक्षांक ही विचारात घेऊन योग्य ते लक्षांक देण्यात यावे। त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत दरवेळी कृषी विभागाला डावललं जाते, यावेळी कृषी विभागाबरोबर महसूल विभाग त्याबरोबर ग्रामविकास या सर्वांचा विचार करून एकत्रित एक त्याबाबतची जबाबदाऱ्या आम्हाला निश्चित करून देण्यात याव्यात। तसेच याबाबतच्या आस्थापनाच्या ज्या आमच्या मागण्या त्या मान्य करण्यात याव्या, या आमच्या प्रमुख मागण्या या धरणे आंदोलनासंबंधी आहेत। कृषी सहाय्यकांचं आंदोलन हे विविध टप्प्यामध्ये आतापर्यंत चालू आहे। सर्वप्रथम हे आंदोलन आमचा 5 मे पासून सुरुवात झालं, ज्या 5 मे मध्ये आम्ही सर्वप्रथम सर्वजणांनी काळ्या फुती लावून या ज्या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मंजूर न झाल्यामुळे या मागण्यांचा निषेध नोंदवलेला आहे आणि काळी फुती लावून आम्ही या दिवसभर काम करण्यात आलं, हे 5 मे सोमवार रोजी। त्यानंतर मंगळवारी 6 मे रोजी आम्ही जे आमचे शासकीय कर्मचारी जे काही ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमधून आम्ही सर्व कृषी सहाय्यकांनी यामध्ये लेफ्ट झालो आहोत। कोणत्याही ग्रुपमध्ये आम्ही आदेशपर्यंत पालन केलेलं नाही, त्यामुळे हे 6 मेला आम्ही केलेलं आहे। आजचा दिवस जो 7 मे यामध्ये आमचं आज रोजी धरणे आंदोलन जे आम्ही यशस्वीरित्या करत आहोत। त्याचनंतर उद्या जो 8 मेचा कालावधी आहे त्यामध्ये आम्ही पूर्णपणे सर्व कृषी सहाय्यक हे सामूहिक रजेवर जाणार आहोत आणि त्या पुढच्या कालावधीमध्ये आणि जे ऑनलाईन कामं आहेत या सर्व ऑनलाईन कामावर आमचा 9 मे पासून पूर्णपणे बहिष्कार असणार आहे आणि 15 मे पासून आमचा बेमुदत काम बंद आंदोलनाची आमची दिशा ठरणार आहे। याप्रमाणे आमच्या आंदोलनाची दिशा राहील। यावेळी संघटनेच्या अध्यक्षा प्रिया खरवडे, सचिव धनंजय कदम, कोषाध्यक्ष सविता हरमलकर, प्रियांका मोरे, रोशन मरगज, विजय सावंत, जागृती शेटे, उर्मिला वायंगणकर उपस्थित होते।